सोलर लावायला खर्च किती होतो? 1,25,000 ते 1.5 लाखापर्यंत ॲज पर डिपेंड ऑन साईज असा तो खर्च येतो. गव्हर्नमेंटची सबसिडी आहे 3 किलोवॅट साठी 78,000 आहे. पॅनल एकाचा आहे, बॅटरी एकाची आहे, स्वस्त वेगवेगळ्या वेंडरकडून घेतले, त्याचा फायदाच होईल ना मला. तर तुम्ही असेट घेता, हे तुम्हाला असेट रूपी त्याचा ॲडव्हान्टेज पुढच्या 25-30 वर्षापर्यंत. पावसाळ्यामध्ये जनरेशन कमी होतं, उन्हाळ्यामध्ये जास्त होतं, असं पण होतं का? ज्यावेळेस तुम्ही सोलर घरावरती लावता त्यावेळेस ऍक्च्युली तुमच्या प्रॉपर्टीची पण व्हॅल्यू वाढलेली असते. सोलर लावून 100% इलेक्ट्रिसिटी फ्री होऊ शकते. तर स्कॅम्स काय काय होऊ शकतात आणि काय काय गोष्टींपासून सावध राहिलं पाहिजे, मला ते थोडंसं सांगा. वेगवेगळे आम्ही स्कीम ठेवलेले असतात, ॲज पर कस्टमरला जे इझी जातील अशा आम्ही त्या दिलेल्या आहेत. तो ऑडिट किती फ्रिक्वेंटली करायला पाहिजे? ऍक्च्युली ऑडिट हे एव्हरी 6 मंथ्सनी तरी करणं गरजेचं आहे. तुम्ही रतन टाटा सरांना खूप मानता, त्याची काय स्टोरी आहे? रतन टाटा सरांना तुम्ही एवढं प्रभावित आहात तुम्ही टाटांना? एक म्हणजे ते कायम त्यांनी एकच अजेंडा ठेवला की कॉन्ट्रीब्युट करणं. एक साईडला बिझनेस चालू आहे पण एक साईडला कॉन्ट्रीब्युशन सेम. म्हणजे मला त्या गोष्टी फार आवडतात. म्हणजे तरोय बार महंगाई रोय एक बार. मी जर सोलर पॅनल बसवलं तर त्याची लाईफ किती असू शकते? तुम्हाला काय वाटतं सोलरचं पुढचं 5 वर्षाचं भविष्य काय असेल? नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं बोल मराठी या यूट्यूब पॉडकास्टमध्ये. मधेरा हे गुजरातमधील पहिलं सोलर मॉडेल विलेज बनलं आहे, जिथं संपूर्ण गाव दिवसा सोलरनं आणि रात्री सोलरवरती केलेल्या स्टोरेजनं चालतं, ज्यामुळे त्या गावातल्या लोकांचं वीज बिल जवळपास 0 झालेलं आहे. आणि सध्या देशभर, महाराष्ट्रभर सरकारची PM सूर्या घर मुफ्त बिजली योजना, ज्याद्वारे 1 कोटी घरांना दरमहा 300 युनिट मोफत वीज मिळवून देण्याचा मोठा उपक्रम देखील सुरू आहे. 75,000 कोटींचा निधी सरकारनं या योजनेसाठी ठेवलेला आहे. आणखी एक आकडा, जागतिक ऊर्जा संस्थेनं म्हटलंय की पुढच्या 5 वर्षात भारतात विजेमध्ये सोलरचा वाटा वाढून 18% होणार आहे, म्हणजे आत्तापर्यंतच्या जवळपास 3पट आकडा. यामुळेच या क्षेत्रातील भविष्य अत्यंत तेजस्वी असणार आहे. पण घरातल्या छपरावर किंवा तुमच्या उद्योगाच्या रूफ टॉपवर सोलर पॅनल लावताना सामान्य माणसाला कोणते प्रश्न, कोणते आव्हानं, कोणत्या प्रॉब्लेम्सला सामोरे जावं लागतं आणि ते सोडवण्यासाठी काय उपाय आहेत, काय आपण करू शकतो, हे प्रश्न तुम्हाला पडले असतील. आणि याच विषयावरती बोलण्यासाठी आपल्यासोबत एक खास व्यक्तिमत्व आपल्या स्टुडिओमध्ये आहे. त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात न्यूजपेपर वाटण्यापासून केली होती. आयडियाचे सिम कार्ड विकले, जुन्या गाड्या विकण्याचा बिझनेस देखील केला, पुढे बिर्याणीची फ्रँचायझी देखील चालवली आणि आता त्यांनी इंडस्ट्रीयल UPS आणि सोलर इंडस्ट्रीजमध्ये स्वतःची वेगळी अशी ओळख निर्माण केली आहे. आज आपल्यासोबत आहेत छत्रपती महाराष्ट्र उद्योजक पुरस्कार प्राप्त मिस्टर बालकृष्ण लोहकरे. त्यांनी 7 सिक्रेट ऑफ डायनॅमिक लाईफ हे सेल्फ हेल्प बुक लिहिलं आहे आणि आता ते सोलरवरती द सोलर रिव्होल्यूशन हे बुक लिहित आहेत. त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की सोलर या क्षेत्रामध्ये काय काय संधी उपलब्ध आहेत, काय काय चॅलेंजेस असणार आहेत आणि सामान्य माणसानं सोलरचा फायदा कशा प्रकारे करून घेतला पाहिजे. चला तर मग या चर्चेला सुरुवात करूया. तुम्हाला जर हा व्हिडिओ फास्टमध्ये पाहायचा असेल तर तुम्ही 1.5x स्पीडमध्ये देखील पाहू शकता. आणि जर चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर बोल मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका. सर, स्वागत आहे तुमचं बोल मराठी या यूट्यूब पॉडकास्टवरती. एक बेसिकचा प्रश्न माझ्या मनामध्ये येतोय की सोलर पॅनल हे कोणासाठी उपयोगी आहे, कुणी लावायला पाहिजे आणि कुणी लावायला नको आहे? ॲक्च्युली सोलर ही जी एनर्जी सिस्टीम ही सगळ्यांसाठी उपयोगी नाही आहे. कारण ज्यावेळेस रेसिडेन्शियल पर्पजमध्ये ज्यावेळेस आपण पाहतो त्यावेळेस काहींचं जे बिल आहे ते 500 येतं, 600 येतं आणि अल्टिमेटली ह्याचा ROI नाही निघत. आणि जर तुम्ही ROIच्या जर विचाराने असाल तर ॲटलिस्ट तुमच्याकडे अबाव 3 किलोवॅट पासून जर पुढे सिस्टीम लावली तर त्याचं डेफिनेटली लवकरात लवकर तुम्हाला ROI मिळतो आणि त्या लोकांपासून पुढे सिस्टीम लावणं फार गरजेचं आहे. म्हणजे कमीत कमी 500-600 रुपये बिल असावं? नाही, कमीत कमी बिल हे 2500 अँड अबाव असावं. 2,500च्या वरती बिल असलं तर त्याने सोलर लावलेलं त्याला ROI त्याला चांगला निघेल असं तुम्ही म्हणतायत. बरोबर, ठीक आहे. आता सोलर लावायला खर्च किती होतो? ॲक्च्युली जर पाहिलं तुम्ही तर 3 किलोवॅटची जर सिस्टीम लावायची असेल तर साधारणतः जो एक्सपेन्स येतो आफ्टर जी सबसिडी मायनस केल्यानंतर साधारणतः 1,25,000 ते 1.5 लाखापर्यंत ॲज पर डिपेंड ऑन साईट असा तो खर्च येतो. 1,25,000 ते 1.5 लाखापर्यंत खर्च येतो. बरं, आता तुम्ही म्हणतात की सबसिडी, गव्हर्नमेंटची सबसिडी मिळते याला? हो, गव्हर्नमेंटची सबसिडी आहे ना. बरं, ती जवळपास 3 किलोवॅटसाठी 78,000 आहे.
बरं. आणि जर तुम्ही तुमची जर सोसायटी असेल त्याला पर किलोवॅट 18,000 अशी सबसिडी आहे. म्हणजे अगदी तुम्ही 1 किलोवॅटसाठी सुद्धा आहे, कारण गव्हर्नमेंटनी ह्या ज्या काही सबसिडी काढल्यात, म्हणजे कुठलंही गव्हर्नमेंट ज्यावेळेस एखाद्या सेक्टरसाठी लक्ष घालतं किंवा एखाद्या सेक्टरसाठी फंड्स प्रोव्हाइड करतो, म्हणजे काय आहे की त्याची रेव्होल्युशन येणार आहे, त्याची देशाला फार गरज आहे. त्याच्यामुळे अगदी 1 किलोवॅटपासून गव्हर्नमेंटनी त्यासाठी सबसिडी ठेवलेली आहे. जसं की 1 किलोवॅट जर लावायचं असेल त्याला 30,000 सबसिडी आहे. देन सेकंड किलोवॅट लावताय तर फर्स्ट 30 प्लस 30 असे 60,000 आहे. आणि जर थर्ड 3 किलोवॅट लावताय तर त्याला 18,000, म्हणजे अशी जर टोटल केली तर 78,000 अशी सबसिडी आहे त्याला. 78,000 सबसिडी त्याला मिळते. बट ती सबसिडी मिळवायची कशी? म्हणजे त्याची काही गव्हर्नमेंट वेबसाईट आहे, त्याची प्रोसेस नेमकी काय असते थोडंसं मला ऍक्च्युली आजपर्यंत बऱ्याच सबसिडींसाठी बरेच हेलपाटे मारावे लागलेत किंवा बऱ्याच ह्याच्यासाठी लोकांना त्रास झालाय. पण मला सांगायला आवडेल की गव्हर्नमेंटनी ह्यासाठी आता बऱ्याच जे नॉर्म्स आणि प्रोसिजर ह्या फार स्ट्रीमलाईन करून ठेवलेल्या आहे. आणि तुम्हाला जी सबसिडी आहे ती तुम्ही जर आमच्या कंपनीच्या ह्याच्याकडनं जर केली तुम्हाला स्ट्रीमलाईन आणि लेस पेपर, फार कमी पेपर लागतात आणि एकदम स्मूथली अशी तुम्हाला सबसिडी आफ्टर इन्स्टॉलेशन जवळपास 1 महिन्यामध्ये तुमच्या अकाउंट्सला ती जमा होऊन जाते. म्हणजे अगोदर ती मला अमाऊंट इन्व्हेस्ट करावं लागेल आणि नंतर सबसिडी जी असते ती नंतर रिम्बर्समेंट होते किंवा ती रिटर्न येते. हो, ती तुमच्या अकाउंटला येते. बरं, ठीक आहे. मला हेच विचारायचं होतं, कारण आजकाल आपण गव्हर्नमेंट योजना पाहतो, एक छोटंसं काम करायचं असेल त्याला 1000 चक्रा 1000 हेलपाटे मारावं लागतात, पण इथे तसं नाहीये. बरोबर. म्हणजे खूप इझिली ती सबसिडी वगैरे जी आहे ती मिळू शकते. हा, कारण गव्हर्नमेंटने यासाठी जवळपास 1 कोटी घरांसाठी योजना ठेवली आहे. आणि ह्याच्यामध्ये जर पाहिलं तर 2.5 लॅक्सची जी ऑलरेडी सोलर इन्स्टॉलेशन झालेलं आहे. बरं, हा, खूप चांगल्या प्रकारे म्हणजे इन्स्टॉलेशन झालेलं आहे. बरं, आता मला थोडंसं समजून घ्यायचं होतं सर, की हे जे इन्स्टॉलेशन असतं, सोलर पॅनल वगैरे बसवतात, तर याच्यामध्ये सगळ्यात मोठ्या अडचणी काय आहेत, जे आज मी सपोज मला माझ्या घरी सोलर लावायचं समजा, तर माझ्यासमोर आत्ता मोठे मोठे प्रॉब्लेम्स काय असू शकतात? एक तर सगळ्यात मोठं म्हणजे की ह्याचा अवेअरनेस थोडा कमी झाला आहे. आणि तो अवेअरनेस वाढवून चांगल्या क्वालिटीच्या सिस्टीम घरामध्ये फार बसणं गरजेचं आहे. म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही इन्स्टॉल करताय, कारण कुठल्याही सेक्टरमध्ये ज्यावेळेस बूम येतो त्यावेळेस त्याचे जे व्हेंडर आहेत ते बऱ्याच वेळा काम चालवूपणे बऱ्याच वेळा इन्स्टॉलेशन होतं आणि त्याचा त्रास हा त्या घेणाऱ्या व्यक्तीला होतो. आणि जर मला एक सांगायला तुम्हाला आवडेल, जर तुम्ही स्वतः सुद्धा ह्याचं कॅल्क्युलेशन स्वतः करू शकता. म्हणजे आम्ही आमच्या वेबसाईटवरती सुद्धा ती फॅसिलिटी ठेवलेली आहे. तुम्ही त्याच्यामध्ये काही इनपुट्स दिले तर तुम्हाला तुमच्या घरामध्ये किती सोलरची किलोवॅटची गरज आहे हे तुम्ही चेक करू शकता. बरं, मग मी काय करतो की तुमची वेबसाईटची लिंक मला पाठवा, मी ते डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो. जर ऑडियन्समध्ये जर कोणाला त्यांच्या घराचं कन्झम्पशननुसार जर त्यांना पाहायचं असेल की सोलर लावायला पाहिजे की नाही लावायला पाहिजे, तर ते पण एकदा कॅल्क्युलेट करून पाहते. ॲब्सोल्युटली. ठीक आहे, मला थोडंसं ते सांगा ना की प्रॉब्लेम्स काय असतील, अडचणी काय असतात. तुम्ही मला म्हटलात की योग्य वेंडर निवडणं ही एक प्रॉब्लेम आहे, बरोबर. योग्य वेंडरचा काय फरक पडतो? मी जर एखाद्या लोकल वेंडरपासून करून घेतलं, किंवा खूप वेळेस मी असंही पाहतो की सपोज पॅनल एकाचा आहे, बॅटरी एकाची आहे, किंवा जे आता सोलर एक सिस्टीम बनवायची म्हटलं त्याच्यामध्ये मल्टिपल कंपोनंट्स येतात, बरोबर. सो ते मल्टिपल कंपोनंट्स जर मी स्वस्त वेगवेगळ्या वेंडरकडून घेतले त्याचा फायदाच होईल ना मला. काय होतं, बऱ्याच वेळा थॉट प्रोसेस ही बऱ्याच वेळा वेगळ्या वेनी चालते. म्हणजे इंडियामध्ये आपण जर पाहतो की काही वेळेस जुगाडू काम चालतं आणि त्या जुगाडू कामामुळे कधी कधी ती थॉट प्रोसेस मे बी कधी व्हेरी होऊ शकते. बऱ्याच वेळा असं म्हटलं जातं की अरे एकाकडनं सोलरचे पॅनल घेऊ, एकाकडनं आपण सोलरचे इन्व्हर्टर घेऊ, एकाकडनं फॅब्रिकेशन घेऊ, लावून टाकायची. पण एक लक्षात घ्या, ज्यावेळेस तुम्ही प्रोजेक्ट चालू करताय, ज्यावेळेस एखादा प्रोजेक्ट तुम्ही तुमच्या घरावरती किंवा फॅक्टरीवरती टाकताय, त्यावेळेस हे फार कॉन्शियसली घेणं फार गरजेचं आहे. कारण तुम्ही नुसते पॅनल किंवा इन्व्हर्टर घेत नाहीये, तर तुम्ही असेट घेताय. बरोबर. मी असेट याच्यासाठी म्हणेल की बऱ्याच वेळा आपण कार किंवा अशा ज्यावेळेस लायबिलिटी घेतो त्याचं डिप्रिशिएशन होत असतं, पण ज्यावेळेस तुम्ही सोलर लावताय त्यावेळेस त्याचे ॲप्रिशिएशन होणार आहे. कारण ह्याच्यामध्ये फक्त सोलर लावणं नसून तुम्ही देशासाठी पण एक फार मोठं कॉन्ट्रीब्युशन करताय. आणि जी असेट घेताय हिच्यातून जे जनरेशन होणार आहे हे तुम्हाला असेट रूपी त्याचा ॲडव्हान्टेज पुढच्या 25-30 वर्षापर्यंत होणार आहे. बरोबर. त्याच्यामुळे जो व्हेंडर किंवा ज्यावेळेस थॉट प्रोसेस असेल की अरे घेतलं आपण आणि लावून टाकलं, तर असं होत नाही. बऱ्याच ठिकाणी म्हणजे जसं की मी आधी बोललो की इन्स्टॉलेशन फार जवळपास आपण 1 गिगावॅटचा आकडा पार झाला आहे, पण बऱ्याच ठिकाणी प्रॉपरली नॉलेज नसल्यामुळे, प्रॉपरली त्याच्या गाईडलाईन्स जे व्हेंडर्स आहेत त्यांनी पाळले नसल्यामुळे बऱ्याच ठिकाणी आज आम्हाला असे प्रॉब्लेम फेस होत आहेत की बऱ्याच ठिकाणी जे जनरेशन होत नाही
त्याच्यामुळे एक तर हा मोठा प्रॉब्लेम क्रिएट होऊन जातो की त्या इंडस्ट्रीबद्दल बऱ्याच वेळा मी सोलर घेतले म्हणतात लोक, अरे पण ते काम नाही करत आहे. म्हणजे सोलरचे प्रोडक्ट छान आहेत, बरोबर, पण ते प्रॉपर इंटिग्रेशन जर झालेलं नसतील तर अल्टिमेटली त्याचा हा फार मोठा लॉस होतो. तो नुसता त्या व्यक्तीपुरता नाही तर ते देशाला सुद्धा जे कार्बनचे रिड्यूस झाले पाहिजे हा त्याच्यासाठी पण फार मोठा इम्पॅक्ट आहे. आणि जर रॉंग सिलेक्शन ज्यावेळेस होतो तो सगळ्यात मोठा चॅलेंज हा असतो की तुमच्याकडे जी सिस्टीम जर प्रॉपर लावलेली नसेल तर त्यामुळे ते फायरसुद्धा होऊ शकतं, आग लागू शकते किंवा अजून वेगवेगळे प्रॉब्लेम्स क्रिएट होऊ शकतात. म्हणजे तुम्ही जर छोटं उदाहरण घेतलं तर तिथं रिक्वायरमेंट होती की त्या सोलरमधून 3 किलोवॅटमधून पर किलोवॅट साधारणतः 4 युनिट जनरेट व्हायला पाहिजे. तर ते 4 युनिट जनरेट न होता 2च युनिट जनरेट होत आहेत. आणि बऱ्याच वेळा रेसिडेन्सवाल्यांना हे माहितीच नसतं. त्यांना एवढंच वाटतं की अरे मी घेतलीये, मला स्वस्तात मिळाली आहे. तर ते आपल्याकडे मन आहे ना, सस्ता रोय बार बार महंगा रोय एक बार. कारण चांगली सिस्टीम घेणं फार गरजेचं आहे, जेणेकरून तुमचे जे पुढचे चॅलेंजेस आहे, जसं की आपण ऐकलं असेल की बऱ्याच ठिकाणी पॅनल्स हे उडून जातात, खाली पडतात, अजून डॅमेजेस वाढतात. किंवा अजून तुम्ही दुसरं जर पाहिलं तर नुसतं उडून जाण्याचं नाही, एक जनरेशनचा एक मोठा चॅलेंज तिथं क्रिएट होऊन जातो. ते फॅब्रिकेशन प्रॉपर नसतं. कारण आपल्याकडे जर पाहिलं तर स्टॉर्म म्हणजे वादळ येण्याचे चान्सेस पण बऱ्याच वेळा होतात आणि उडून जातात. म्हणजे ते कुणाला लागेल किंवा काय होईल, आणि परत इंडस्ट्रीला पण ते चॅलेंज हे उभे राहण्याचे मोठे चान्सेस होऊन जातात. त्यामुळे चांगले क्वालिटी आणि चांगले व्हेंडर सिलेक्ट करणं फार गरजेचं आहे. मला सांगा याची लाईफ काय असते? तुम्ही म्हटलात की जनरेशनसाठी हे लागणार आहे किंवा पुढच्या काही वर्षांसाठी लागणार आहे. तर सपोज मी एका चांगल्या कंपनीचा किंवा चांगल्या वेंडरकडून मी जर सोलर पॅनल बसवला तर त्याची लाईफ किती असू शकते? ह्याच्यामध्ये 2 गोष्टी फार इम्पॉर्टंट आहे की चांगली क्वालिटी ही कशी ओळखणार. जसं की आपल्याकडे मारुती कंपनीच्या गाड्या येतात की ज्या अगदी 5 लाखापासून 15-20 लाखापर्यंत गाड्या आहेत. प्रत्येक कंपनी ही त्याच्यामध्ये बऱ्याच व्हरायटी काढत असते. बरोबर. जनरली ॲडव्हर्टाईज किंवा एखाद्या कंपनीचा रेप्युटेशन पाहून बऱ्याच वेळा त्या टाईपचे फक्त पॅनल घेतले जातात. पण त्या ग्रेडचे आपण घेतोय का हे पण पाहणं फार गरजेचं. कसं पाहायला पाहिजे? ऍक्च्युली ह्याच्यामध्ये काय होतं, मी मगाशी तेच म्हणलं की व्हेंडर सिलेक्शन करणं फार गरजेचं आहे. कारण त्या व्हेंडरला तुम्ही फक्त सिलेक्ट नाही करत तर त्याचं बॅकग्राऊंड आणि त्याची क्वालिटी आणि त्याचा आतापर्यंत जे परफॉर्मन्स आणि आतापर्यंत दिलेल्या सर्व्हिसेस ह्या सगळ्या चेक होतात. त्याच्यामुळे ज्यावेळेस तुम्ही व्हेंडर सिलेक्ट करताय हा फार आणि फार इम्पॉर्टंट रोल आहे. त्याच्यामुळे ह्याला जे लाईफ मिळणार आहे, म्हणजे कुठलेही पॅनल घेतलं तरी त्याला वॉरंटी तुम्हाला 25 वर्ष मिळते, ती परफॉर्मन्स वॉरंटी आहे. बरं. मिळणारी जी वॉरंटी आहे ती ॲट ॲक्च्युअल जी जो 90% जो परफॉर्मन्स आहे हा तुमच्या जर पाहिलं तर साधारणतः 10 ते 12 वर्षापर्यंत कंपनीने प्रोव्हाइड केलेला असतो. बरं. त्याच्यामुळे त्या पिरियडमध्ये फार प्रॉब्लेम नाही. खरे प्रॉब्लेम पुढे जास्त चालू होऊन जातात. 13 वर्षानंतर बऱ्याच जणांना म्हणजे चांगल्या क्वालिटीचे स्वस्तात पॅनल किंवा बाकी सिस्टीम स्वस्तात घेतल्यामुळे बऱ्याच जणांचे 5 वर्षानंतरच प्रॉब्लेम क्रिएट चालू झालेले आहेत. बरं. मग एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट करायची आणि नंतर 4-5 वर्षानंतरच जर प्रॉब्लेम चालू झाले तर मग माणूस फ्रस्ट्रेट होत असेल. ॲक्च्युली जर तसं पाहिलं तर जी ह्युमन बॉडी बनवलेली आहे ही आणि सोलर सिस्टीम मी म्हणतो बऱ्याच वेळा सेमच आहे. बरं. कारण तुम्ही जर पाहिलं तर हार्ट हा आपल्यातला इम्पॉर्टंट फंक्शन आहे, तसंच पॅनल हा त्याच्यातला इम्पॉर्टंट फंक्शन आहे. ब्रेन पण इम्पॉर्टंट आहे. ब्रेन ॲज लाईक तुमचा जो इन्व्हर्टर आहे सोलर इन्व्हर्टर तो ब्रेन आहे. आणि जर तुम्ही त्याचं जर स्ट्रक्चर पाहिलं तर ही पूर्ण जी बॉडी आहे आपली ती ॲज लाईक ते जे फॅब्रिकेशन स्ट्रक्चर घेतोय आपण ते मजबूत असणं गरजेचं आहे, कारण त्याच्यावरती तुमचा तो आधार असणं आहे. आणि ह्याच्यामध्ये जे अदर जे कंपोनंट आहे आपल्या बॉडीमध्ये जे जर पाहिलं तुम्ही तर जे त्याच्यातून रन होत आहेत हे सगळे रन होणारे ज्या केबल्स आहेत ॲज लाईक तुमच्या जे घरामध्ये, कारण ह्याच्यामध्ये जवळपास 70 प्रकारचे जे हे आहेत म्हणजे लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत ह्या सोलर प्रोजेक्टमध्ये लागतात. म्हणजे 1-2 गोष्टी घेतल्या म्हणजे सोलर प्रोजेक्ट झाला असा होत नाही. बरोबर. मग ह्याला लागणारे जे कंपोनंट जवळपास 70 लागणारे कंपोनंट वेगवेगळे आहेत त्याच्यामध्ये. बरोबर. म्हणजे खूप वेगवेगळे कंपोनंट्स एकत्र येतात तेव्हा एखादा सोलर प्रोजेक्ट जो आहे तो उभारला जातो. ॲब्सोल्युटली. बरोबर. आता तुम्ही मला मगाशी म्हटलात की सबसिडीज ज्या मिळतात तर महाराष्ट्राची कुठली अशी योजना आहे का ज्याच्या थ्रू आपल्याला सबसिडी मिळू शकते? एखादी योजना तुम्ही सांगाल किंवा त्याचं त्या योजनेने खूप लोकांना सबसिडी मिळालेली आहे अशी एखादी योजना? हो आहे ना सर. म्हणजे महाराष्ट्र गव्हर्नमेंटने च्या ऐवजी PM सूर्यघर म्हणजे जी पंतप्रधान यांच्या अंडरमध्ये जी येते ही PM सूर्यघर योजना ही जवळपास 1 कोटी घरांसाठी केलेली आहे. बरं.
आणि माझं असं मत आहे की ह्या गोष्टींचा फार लवकरात लवकर बेनिफिट घेणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी काही टर्म्स अँड कंडिशन आहेत का, की कोणाला मिळू शकते, कोणाला नाही मिळू शकत? नाही, ऍक्च्युली ही जी योजना आहे ही 300 युनिट्स पर्यंत आहे. म्हणजे ज्यांच्या घराचं जे लाईट बिल जे जनरली 300 युनिट वगैरे येतं, जे 3 किलोवॅट पर्यंत येतं, त्यांच्यासाठी ही योजना फार आहे. आणि जर तुमची जर सोसायटी असेल तर तिथं अप टू तुम्ही 1 किलोवॅट टू 500 किलोवॅट पर्यंत त्याचा बेनिफिट घेऊ शकता. बरोबर. आणि जर तुम्ही जर सबसिडीचं म्हणाल तर पूर्वी वेगवेगळ्या सेक्टरसाठी ह्या सबसिडी ऑलरेडी गव्हर्नमेंटनी चालू केलेल्या होत्या आणि काही कालावधीनंतर त्या सबसिडी हळूहळू गव्हर्नमेंटनी बंद केल्या. हो, बरोबर. ठीक आहे. तर सर, मला तुमची जर्नी खरंच खूप इन्स्पायरिंग आहे. म्हणजे तुम्ही ज्या प्रकारे ही कंपनी चालू केलेली आहे किंवा याच्या अगोदरची तुमची जर्नी आहे, खरंच खूप इन्स्पायरिंग आहे. मला थोडीशी तुमची जर्नी देखील सांगा, की तुम्ही सोलरमध्ये का उतरलात, सोलरमध्ये येण्याचा तुमचा उद्देश काय होता आणि आतापर्यंत तुमची जर्नी कशी राहिलेली आहे? ॲब्सोल्युटली जर्नी फार माझी इंटरेस्टिंग म्हणावं लागेल. कारण मी ज्या ठिकाणाहून आलो आहे ते म्हणजे जे आमचं ओसाडे गाव आहे हे पुण्यापासून फार लांब आहे आणि एका खेड्यातून सुरुवात झाली. म्हणजे ज्यावेळेस जर पाहिलं तर 10वीपर्यंत जर म्हणजे सांगायला हे वाटेल की 10वीपर्यंत जे मला काम असायचं हे जनरली हेच काम असायचं की वडील सांगायचे म्हणजे घरातले मेंबर की अरे ही जनावरं यांना चारायला घेऊन जा, पाणी पाजून आण. म्हणजे शाळेतून आल्यानंतर हे सगळ्यात मोठं आम्हाला काम असायचं की चारायला घेऊन जा किंवा पाण्यावरती घेऊन जा. म्हणजे ह्या जर्नीतून माझा प्रवास झाला. आणि ज्यावेळेस लक्षात आलं की आपल्याला जरा पुढच्या स्टेजवर जायचं आहे, मग त्यावेळेस मग पुण्यासारख्या ठिकाणी आल्यानंतर ज्यावेळेस चालू झालं त्यावेळेस म्हणलं अरे कॉलेजला तर आलो आहे पण आपलं बाकीचं कसं काय भागणार, हा एक मोठा जरा चॅलेंजेस होता तो. मग त्यावेळेस माझ्याकडे सायकलही नव्हती आणि काहीच नव्हती, कारण एका रेंटच्या ठिकाणी राहत होतो. मग सकाळी लवकर 5 वाजता उठावं लागायचं. एका मित्राबरोबर ओळख झाल्यामुळे त्याची सायकलची अरेंजमेंट झाली होती आणि त्याच्या ओळखीनेच एक पेपर एजन्सी बरोबर कनेक्ट झालं होतं आणि ते कनेक्ट झाल्यामुळं सकाळी उठायचं, त्याच्या सोसायटीत जायचं, सायकल घ्यायची आणि तिथून एक 5 किलोमीटर अंतरावरती ती एजन्सी होती आणि तिथून पेपर घ्यायचे आणि पुण्यातल्या बऱ्याचशा भागांमध्ये ते डिस्ट्रीब्यूट करायचं. बरं, तुम्ही पेपर डिस्ट्रीब्यूट केले? हो, ॲब्सोल्युटली. बरं. आणि मग त्याच्यानंतरचा प्रवास कसा राहिला? ते पेपर डिस्ट्रीब्युशन पण करायचे मॉर्निंगला, नंतर कॉलेज अटेंड करायचं, म्हणजे काही क्लासेस असतील ते अटेंड करायचं. मग एक लक्षात आलं की अरे आपण ह्याच्यावरती फार दिवस सर्वाईव्ह होणार नाही. मग स्टडी करत असताना मला एक सिटी बँकमधली एक अपॉर्च्युनिटी आली. मग सिटी बँकेत मी जॉबला लागल्यानंतर ज्यावेळेस माझ्याकडे अकाउंट्स वेगवेगळे येणार आहे आणि ह्यांचे अकाउंट्स आले त्यावेळेस लक्षात आलं अरे बिझनेस ही एक ट्रिमेंडस अशी गोष्ट आहे की त्याच्यामध्ये फार चांगल्या प्रकारे आपण पैसे पण कमवू शकतो आणि फार चांगलं कॉन्ट्रीब्युशन आपण करू शकतो. बरोबर. मग ते लक्षात आल्यानंतर मी काही दिवसातच मी तिथली एक ठराविक एक अंदाज घेतला की आपल्याला वर्षभर पुरेल असे पैसे जरा ॲडव्होकेट केले आणि तिथून म्हटलं नाही आता आपल्याला बिझनेसच करायचा. मग तिथून मी शिफ्ट झाल्यानंतर स्टार्ट असे झाले की आयडियाचे जे सिम यायचे पूर्वी, त्यावेळेस पोस्टपेड वगैरे असे प्लॅन असायचे, सिम असायचे, तर ते मी विकायचं. बरं. मग ते विकून काही पैसे अजून ॲड ऑन व्हायला लागले. मग कार रिसेलिंग करायला लागलो. अशी ती जर्नी चालू एक 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 बिझनेसमध्ये यायला लागलो. आणि त्या पिरियडमध्ये आधी आमच्या बंधूंनी मोठ्या भावांनी बॅटरी सेगमेंटमध्ये त्यांनी त्यांचं काम चालू केलेलं होतं. मग त्या बॅटरी सेगमेंटमध्ये पण मी ॲड ऑन लक्ष घालायला लागलो. मग बॅटरी, मग त्याच्यानंतर मग इंडस्ट्रियल UPS सेक्टरमध्ये आलो, जे IT कंपन्या आणि ह्यांना. तर त्यावेळेस ही अशी जर्नी चालू असताना कोविड आला. कोविडमध्ये तर जे इंडस्ट्रियल, कारण सगळे IT मधले लोक ही रेसिडेन्समधून म्हणजे नंतर ते हायब्रिड मोडवर शिफ्ट झाले. आजही ते हायब्रिड मोडवरच आहेत. मग ती त्या जर्नीमध्ये पुढे जात असताना एक लक्षात आलं 2016ला ज्यावेळेस मला फार ट्रेकिंगची ॲक्च्युली आवड आहे. निसर्गात जायला जास्त आवडतं आणि निसर्गाचा आनंद घ्यायला आवडतं. तर हे करता करता मला असं वाटायला लागलं की अरे आपण ॲड ऑन काय करू. कोविडच्या आधीच ह्या गोष्टी व्हायला लागल्या होत्या. मग असं वाटलं की अरे त्या टाईममध्ये माझं एका एक्सपोला जाणं झालं आणि एक्सपोला गेल्यानंतर नवीन टेक्नॉलॉजी म्हणून किंवा नवीन गोष्ट म्हणून सोलर त्यावेळेस आलेलं होतं. म्हणजे ही गोष्ट असेल 2015 मधली. अरे म्हणलं ह्याच्यामध्ये एक तर एक चांगलं काय आहे की आपण देशासाठी एक चांगलं कॉन्ट्रीब्यूट करेल आणि निसर्गासाठी पण त्याचा ॲडव्हान्टेज मिळेल.
तर मग माझं तिकडे थोडा विचार थॉट प्रोसेस तिकडे व्हायला लागली. माइंड मॅपिंग झाल्यानंतर नाही म्हटलं अरे याच्यामध्ये जायचं. मग 2016ला मी सोलर इंडस्ट्रीमध्ये आलो. स्टार्ट तुम्ही 2016ला चालू झाले. म्हणजे आता तुमचे 8-9 वर्ष झाले तुम्ही सोलर मध्ये काम करताय. तशी माझी जर पाहिलं तर जवळपास 20-25 वर्ष मी एनर्जी सेक्टरमध्येच आहे. हा, तुम्ही बॅटरी इंडस्ट्रियल बॅटरीज आणि सोलर ऍड ऑन झालं त्याच्यामध्ये. युपीएस आहेच त्याच्यामध्ये. बरं. तुम्हाला काय वाटतं सोलरचं पुढचं 5 वर्षांचं भविष्य काय असेल? ऍक्च्युली हे फार ब्राईट आहे ऍक्च्युली. आणि मला असं वाटतं की ह्याच्यामध्ये जर इंडियाचं जर कॉन्ट्रीब्युशन पाहिलं, जर रिन्युएबल मधलं जर सोलरचं एकट्या सोलरचं जर कॉन्ट्रीब्युशन पाहिलं तर नियर अबाउट 40% सोलरचं एकट्या सोलरचं कॉन्ट्रीब्युशन आहे. 40%? खूप जास्त कॉन्ट्रीब्युशन आहे रिन्युएबल मध्ये. ग्रेट. आणि पुढच्या 4-5 वर्षामध्ये हे वाढेलच. ऍक्च्युली जर तुम्ही जर पाहिलं तर कुठलीही कंट्री ज्यावेळेस फास्ट ग्रोईंग असते त्यावेळेस तिला लागणारी जी साधनं आहे ती सुद्धा फास्ट प्रमाणात, आणि त्याच्यात मोठं जे रिक्वायर्ड असते ते म्हणजे इलेक्ट्रिसिटीचं. करेक्ट. एनर्जी. आणि त्याला लागणारे जे फॉसिल फ्युएल आहे त्याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर ज्या गोष्टींपासून तयार होणार आहे म्हणजे इलेक्ट्रिसिटीला जे रिक्वायर्ड आहे ते म्हणजे कोळसा आहे. आणि कोळसा आपल्या इकडे जर पाहिलं तर झारखंड, त्याच्यानंतर नॉर्थ ईस्ट साईडला, झारखंड साईडला बऱ्याच वेळा आपल्याला चांगला जो कोळसा लागतो हा इम्पोर्ट करावा लागतो. जे इंडोनेशिया वगैरे आहे तिकडनं करावा लागतो. आणि ह्याच्यामध्ये चायना हा एक मोठा आपल्यासाठी कायम बॅरियर्स राहिलेला आहे. कारण जर पाहिलं तर सगळ्यांना माहिती आहे की चायनाला जिओग्राफिकली जास्त जागा पाहिजे, त्याच्यामुळे ते कायम ह्या भूमिकेत असतं की इंडियाला जास्तीत जास्त मिळू नये. आणि जो इम्पोर्टचं प्रमाण वाढतं आणि अल्टिमेटली हे देशासाठी एक बर्डनच वाढत असतं. आणि यासाठी गव्हर्नमेंटनी त्यावेळेस मोठे मोठे प्लांट टाकायला, म्हणजे राजस्थान वगैरे ह्या ठिकाणी त्यावेळेस प्लांट टाकायला चालू केले. आणि हे टाकत असताना गव्हर्नमेंटच्या सुद्धा लक्षात आलं की फक्त आपणच हे प्लांट टाकून उपयोगी होणार नाही, कारण आपल्याकडे स्टोरेज सिस्टीम नाहीये. मग ह्याला काय करता येईल, तर त्यावेळेस ते लक्षात आलं की हे ज्यावेळेस छोटे छोटे प्लांट लावू आपण, म्हणजे रेसिडेन्समध्ये लागायला जे छोटे छोटे प्लांट म्हणजे 2 किलोवॅट 3 किलोवॅट आणि त्याच्या पुढचे प्लांट ज्यावेळेस स्वतः लोक घराच्या वरती लावतील किंवा फॅक्टरीच्या वरती लावतील त्यावेळेस स्टोरेजचा प्रॉब्लेम राहणार नाही. बरोबर. म्हणजे तिथे कॉन्ट्रीब्युशन फार चांगलं होईल. आणि ते सक्सेसफुली आता गव्हर्नमेंट रन करतं. करेक्ट. कारण सोलर पॅनल लावायला एक चांगला एरिया लागतो. ॲब्सोल्युटली राईट. तो जर एरिया घराचा एरिया असेल किंवा रूफटॉप असेल तर तिथे मला वाटतं की ते घरही थोडंसं गरम होणार नाही, थोडंसं शांत हे राहील, प्लस तो एरियाही युटिलाइज होईल. ॲक्च्युली मला सांगायला आवडेल की ज्यावेळेस म्हणजे अजून बऱ्याच जणांना ते माहिती नाही आहे, ज्यावेळेस तुम्ही सोलर घरावरती लावता त्यावेळेस ॲक्च्युली तुमच्या प्रॉपर्टीची पण व्हॅल्यू वाढलेली असते. कशी काय? जर बाहेरच्या कंट्रीमध्ये जर पाहिलं तर अमेरिका वगैरे ह्या कंट्रीमध्ये ऑलरेडी सर्वे झाल्यानंतर लक्षात आलं की अरे सोलर लावल्यामुळे त्या प्रॉपर्टीची व्हॅल्यू इन्क्रीज झाली. आणि मध्ये मी एका ठिकाणी चर्चेमध्ये असताना तेव्हा पण सांगितलं की माझ्या एका क्लायंटकडेच योग आला की त्याला प्रॉपर्टी व्हॅल्युएशन करावं लागलं. त्यावेळेस जे अधिकारी आले होते, जे हे आले होते, ते म्हणले की सर तुम्ही वरती सोलर लावल्यामुळं एक तर 2 ॲडव्हान्टेज मिळालेत. एक तर तुमच्या प्रॉपर्टीची व्हॅल्यू इन्क्रीज झाली, सेकंडरी तुम्ही ज्या ठिकाणी राहताय तिथं वरती सोलर असल्यामुळे एक तर क्लायमेट थंड होऊन जातं, म्हणजे उन्हापासून ज्या रेज मिळणार आहेत ह्या कमी होऊन जातात. बरोबर. सो बिल्डिंगचं टेम्परेचरही कंट्रोलमध्ये राहतं आणि त्यासोबतच व्हॅल्युएशनही वाढतंय. बरोबर. सो ते प्लस पॉईंट असणार आहे. बरोबर. ठीक आहे. मला थोडंसे मिसकन्सेप्शन देखील आहेत सोलरबद्दल. म्हणजे मी असं ऐकलं आहे की जिथं ऊन चांगल्या प्रमाणात असतं तिथं सोलर चांगलं चालतं आणि जिथं ऊन कमी असतं तिथं सोलर लावून काय अर्थ नाही आहे. यात किती तथ्य आहे? आजपर्यंत म्हणाल की ज्यावेळेस ॲक्च्युली ही सोलर टेक्नॉलॉजीला जवळपास 60 वर्ष झालेले आहे. पण आपल्याकडे जर रेसिडेन्सला वगैरे जर पाहिलं तर साधारणतः हे 5-6 वर्षापासून जास्त बूममध्ये यायला लागलं. आणि त्याच्यामध्ये आपल्या इकडे रेसिडेन्सला जर पाहिलं तर नागपूर वगैरे इकडच्या ठिकाणी रेसिडेन्समध्ये जास्त लावले गेले. नागपूर नंबर 1ला आहे. हा, पण हे पण त्याच्या मागचं हे पाहिलं पाहिजे की बऱ्याच जणांना असं वाटलं की अरे जिथं जास्त ऊन आहे तिथं जनरेशन जास्त आहे, त्याच्यामुळे नागपूरमधलं. बरं. ही मिसकन्सेप्ट. ॲक्च्युली ज्यावेळेस तुमचं ॲडव्होकेट म्हणजे महाराष्ट्रामध्ये पुणे किंवा हे जे थंड ठिकाणं आहेत जिथं टेम्परेचर हे एकदम व्यवस्थितरित्या नॉर्मल आणि ह्याला ज्यावेळेस राहतं त्यावेळेस पॅनलची इफिशियन्सी म्हणजे कुठलंही प्रोडक्ट घ्या त्याची इफिशियन्सी ही चांगली मिळते. आणि ज्यावेळेस तुमचे जे सोलर आहे ज्यावेळेस हीट त्याच्यामध्ये अबोव 45 आणि 50 डिग्रीच्या पुढे जाते त्यावेळेस तो कट ऑफ होऊन जातो, म्हणजे तिथे जनरेशन मिळत. त्यामुळे आयडियल कंडिशनला जेवढं असेल तेवढं तिथं जनरेशन जास्त होतं. आणि म्हणजे जर तुम्ही म्हणाल तर हे अशी मिसकन्सेप्ट होण्याचं रिझन काय, तर ॲक्च्युली
सूर्यामधून जे रेज निघतात हे 2 प्रकारे जास्त निघतात. एक म्हणजे थर्मल आणि एक म्हणजे फोटोव्होल्टिक. म्हणजे आजपर्यंत जे लोकांना सोलर माहिती होतं, म्हणजे ज्यावेळेस आम्ही 2016ला ह्या इंडस्ट्रीमध्ये आलो, त्यावेळेस ज्यावेळेस आम्ही लोकांना अवेअर करायला लागलो सोलर रिलेटेड, लोक म्हणायची ते गरम पाण्याचं का, सोलर वॉटर का, एवढंच माहिती होतं. आणि ज्यावेळेस ते रेज निघतात त्यावेळेस त्याला हीट ही जास्त लागते. म्हणजे लोकांना जे माहिती आहे ते अर्ध माहिती आहे, अर्ध सत्य म्हणावं लागेल, की ज्यावेळेस गरम पाण्यासाठी जी हीट लागते थर्मलला, ही जास्त टेम्परेचर लागते. आणि ज्यावेळेस तुम्हाला इलेक्ट्रिसिटी जनरेशन करायची, जी फोटोव्होल्टिक आहे, रेज निघणार, तिला एक ॲड्युकेट लागते, एक सर्टन पिरियड एवढीच लागते. खूप जास्त असं टेम्परेचरची आवश्यकता नाहीये. 45 वगैरे असेल तिथं जनरेशन हे खूप चांगल्या प्रकारे होतं. म्हणजे जरुरी नाहीये की तुमच्या इथे खूप जास्त सूर्यप्रकाश येतोय किंवा खूप जास्त टेम्परेचर होत आहे तिथंच सोलर चांगले लागतील. नॉर्मल कुठेही नॉर्मल ठिकाणीच जनरेशन चांगलं आहे. बरं, आता अजून एक मला विचारायचं आहे की पावसाळ्यामध्ये जनरेशन कमी होतं, उन्हाळ्यामध्ये जास्त होतं, असं पण होतं का? हा, ऍक्च्युली जर पावसाळ्यामध्ये जर पाहिलं तर ज्यावेळेस प्रोजेक्ट डिझाईन केला जातो, हा जनरली 365 डेजचा आम्ही करत नाही. आम्ही जनरली 300 डेजचाच करतो. म्हणजे जर आता पाहिलं तर आता पण आपल्याकडे हे 2-3 दिवस जर पाहिलं तर कंटिन्युअस पाऊस आहे. तसा जर पाऊस राहिला तर त्याचं जनरेशन रेशो हा कमी होऊन जातो. त्यामुळे आम्ही ते धरतानाच आम्ही कमी धरतो. 300 डिस्कन्सिडर. म्हणून आम्ही ज्यावेळेस पाहतो की एक इयरली जे कॅल्क्युलेशन पकडतो तर साधारणतः हे 1200-1300च्या ॲव्हरेजने आम्ही युनिट जनरेट होतील असं पाहतो. बरं, म्हणजे तुम्ही ऑलरेडी कन्सिडर करता की 2 महिने कमीत कमी ते जनरेशन होणार नाही. ऍक्च्युली त्याच्यामध्ये पण होत असतं, पण धरताना आम्ही ते कमी धरतो. बरं. डिपेंड करतं की पाऊस कसा पडतोय, हवामान काय. टेक्नॉलॉजी वाईज आहे हे फार साऊंड व्हायला लागलेलं आहे. म्हणजे कॉस्ट वाईज पण कमी व्हायला लागले आणि टेक्नॉलॉजी पण प्रूव्हन व्हायला लागलेलं आहे. हिवाळ्यामध्ये काही प्रॉब्लेम येतो? हिवाळ्यामध्ये पण ऍब्सोल्युटली काही प्रॉब्लेम नाहीये. बरं, ग्रेट, ठीक आहे. उन्हाळ्यात जनरेशन हे नेहमी चांगलं मिळणार आहे. ठीक आहे. सोलर लावून 100% इलेक्ट्रिसिटी फ्री होऊ शकते का? ऍब्सोल्युटली होऊ शकते. काहीच बिल येणार नाही, 100% इलेक्ट्रिसिटी सोलरवरनं? हो. जर ते तुम्ही रेसिडेन्स वगैरे अशा ठिकाणी लावताय त्यावेळेस जर काही जे डिमांड चार्जेस वगैरे असे काही सोडले तर ते सोडून तुमचं बिल हे 100% मुक्त होऊ शकता त्याच्यातून तुम्ही. बरं. मी खूप वेळेस असंही पाहिलंय की सोलर पॅनल बनवणारे जे वेंडर्स असतात ते खूप वेळेस फसवणूक देखील करतात. स्कॅम ही खूप लोकांसोबत होतात. ते स्कॅम्स काय काय होऊ शकतात आणि काय काय गोष्टींपासून सावध राहिलं पाहिजे, मला ते थोडंसं सांगा. ॲक्च्युली सोलर मॅन्युफॅक्चरर जे आहेत, पॅनेल मॅन्युफॅक्चरर किंवा मशीन मॅन्युफॅक्चरर, हे गडबड नाही करत आहे. इथे ज्यावेळेस मार्केटमध्ये एखाद्या प्रोडक्टची बूम येते किंवा त्या प्रोडक्टची रिक्वायरमेंट फार वाढते, त्या सिस्टीमची वाढते, त्यावेळेस जे सप्लायर चेनमधले आहेत लोक जे इन्स्टॉल करणार वगैरे आहेत, हे बऱ्याच वेळा गडबड करत असतात, काम चालवपणा करत असतात. म्हणजे काय होतं की ह्याच्या गोष्टींच्या जर सोलर सिस्टीमचं जर पाहिलं तर ह्याच्या गव्हर्नमेंटनी काही म्हणजे त्याचे पॅरामीटर सेट करून ठेवलेले आहेत, पण ते काही पाळताना किंवा त्याच्यावरती काही मॉनिटरिंग नाहीये. म्हणजे स्कॅटर सारखं मार्केट असल्यामुळे ह्याचं काही फिक्स गोष्टी नाही की हेच घेतलं पाहिजे, ते आलं पाहिजे, म्हणजे ते लावलं पाहिजे. म्हणजे असंही होऊ शकतं की गव्हर्नमेंटने जे पॅरामीटर सेट केलेत ते पॅरामीटर्सच्या व्यतिरिक्त एखादा प्रोडक्ट वेंडर एखादा बसू शकतो? हा, बसवलं जातंय ऑलरेडी. बरं. त्याचा प्रॉब्लेम हा कस्टमरला बेअर करायला लागतोय. कारण बऱ्याच वेळा काय होतं, म्हणजे कस्टमर पण बऱ्याच वेळा प्रश्न विचारतात की अरे काय रेट असेल, किती किलोवॅट रुपयाने तुम्ही देता. कारण ही सिस्टीम ही किलोवॅटमध्ये फक्त मोजणं एवढी नाहीये. कारण तुम्ही जो प्रोजेक्ट घेताय हा प्रत्येक गोष्टीवरती डिपेंड असणार आहे. म्हणजे तिथे असणाऱ्या ज्या पॅरामीटर्स आहे त्याच्यावरती पण फार ते डिपेंड असणार आहे. त्यामुळे हे एका पर्टिक्युलर किलोवॅटमध्ये मोजता नाही येणार. म्हणजे त्या रेट्सचा मोजता नाही येणार. करेक्ट. तर मग जर सपोज मला आज माझ्या घरामध्ये सोलर पॅनल लावायचा आहे तर सगळ्यात पहिल्यांदा मी काय करायला पाहिजे? कोणाला कॉन्टॅक्ट केला पाहिजे? तुम्हाला जर कॉन्टॅक्ट करायचं असेल तर कसा कॉन्टॅक्ट केला पाहिजे आणि काय प्रोसेस असली पाहिजे? ॲक्च्युली ह्याच्यामध्ये प्रोसेस ही फार सिम्पल आहे. तुम्ही ज्यांच्याशी कोऑर्डिनेट कराल त्यांना तुमचं इलेक्ट्रिसिटी बिल पाठवलं पाहिजे, जेणेकरून ते त्याचे कॅल्क्युलेशन करून देतील की किती रिक्वायरमेंट आहे, खरंच बसवणं गरजेचं आहे का, आणि त्याचे पुढचे 25 वर्षाचे ॲडव्हान्टेज काय मिळतील, ते डिझाईन कसं असेल, ह्या सगळ्या गोष्टी त्या आमच्याकडनं सुद्धा त्या शो केल्या जातात. आणि ह्याच्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेस तुम्ही एखादं व्हेंडर सिलेक्ट कराल तर काही गोष्टी
पाहून घेणं खूप गरजेचं आहे. जसं की त्याच्यामध्ये त्यांच्याकडनं जर स्टॉर्म आला किंवा काय आलं 120चं 150चं स्पीडने जर काही झालं तर तसे स्ट्रॉंग डिझाईन त्यांच्याकडे आहेत का त्यांनी केलेले, हे महत्वाचं आहे. बरं, समजा टाइमली जर त्यांनी जर जनरेशन नाही मिळालं तर त्याच्यावरती त्यांच्याकडे तेवढी टीम आहे का, त्यांच्याकडे तेवढे फंक्शनसाठी लोक आहेत का, एक्सपिरियन्स त्यांचा किती वर्षांचा आहे तेही पाहता येईल. त्याच्यानंतर बऱ्याच वेळा हे पण होतं की टाइमली ते इन्स्टॉल होत नाही. जसं की आमच्या कंपनीने काही गोष्टी ह्या स्पेशल म्हणजे सिस्टीमसाठी ठेवलेल्या आहेत. जर त्या थ्रू जर तुम्ही गेले तर आम्ही काही ॲश्युरन्स पण देतो, जसं की 120 150च्या स्पीडने आलं तरी ते उडून जाणार नाही. जर टाइमली तुमचं इन्स्टॉलेशन नाही झालं तर त्याची पेनल्टी आम्हाला लागेल. आयदर त्याचं जे मेंटेनन्स रिलेटेड काही गोष्टी आहेत हे आमच्याकडनंच काही गोष्टी होतील. मेंटेनन्स किती वर्षांचा देतो तुम्ही? ॲक्च्युली ह्याच्यामध्ये वेगवेगळे आम्ही स्कीम ठेवलेले असतात. ॲज पर कस्टमरला ज्या इझी जातील अशा आम्ही त्या दिलेल्या असतात. अप टू त्या 5 इयर्सपर्यंत दिलेल्या असतात. त्याचं रिझन काय आहे की बऱ्याच वेळा असं पण होऊन जातं की सोलर म्हटलं की त्याला काही मेंटेनन्स नाही आहे असं वाटतं. बरोबर. पण ॲक्च्युली कुठलीही चांगली गोष्ट घेताना, चांगलं प्रोडक्ट घेताना त्याला थोडेसे वेअर अँड टेअर गोष्टी असतात. आणि पॅनेल हे सगळ्यात जास्त घाबरतात ते तुमची धूळ आणि मिट्टी आहे ना, म्हणजे याला फार घाबरतात म्हणजे तुमचं जनरेशन फार कमी होऊन जातं किंवा साईडच्या गोष्टी ज्या आहेत हे गंज वगैरे पकडायला चालू होऊन जातात. त्याच्यामुळे ते प्रॉपरली मेंटेन होणं फार गरजेचं आहे. आणि एक चांगली गोष्ट म्हणजे सोलरला त्या प्रमाणात जो मेंटेनन्स आहे हा फार कमी आहे. पण त्याच्याबरोबर तुमच्या जे एनर्जी फ्लो आहे ते प्रॉपर होतंय का नाही त्याचं एनर्जी ऑडिट करणं पण फार गरजेचं आहे. तो ऑडिट किती फ्रिक्वेंटली करायला पाहिजे? ऍक्च्युली ऑडिट हे एव्हरी 6 मंथ्सनी तरी करणं गरजेचं आहे की प्रॉपर होतंय का नाही, सगळे जनरेशन होत आहेत का नाही, हे सगळं प्रॉपर पाहणं फार गरजेचं आहे. पण आता जर ऑडिट करायचं म्हटलं तर मला घरच्या घरी ऑडिट करता येणार नाही. त्याच्यासाठी आमची टीम तुम्हाला हेल्प करते. परत प्रोफेशनलला ते विचारावं लागेल, मग प्रोफेशनल करून ते ऑडिट करून घ्यावं लागेल. ऍक्च्युली तुम्ही बाकी टेस्ट सुद्धा करू शकता की म्हणजे ज्या नॉर्मली रिक्वायर्ड आहेत. जे इंडस्ट्रीला आम्ही ऑडिट वगैरे जास्त सजेस्ट करत असतो, पण जर रेसिडेन्शियलला पाहिलं तर बाकी गोष्टीचं पॅरामीटरवरती चेक तुम्ही स्वतःही करू शकता आणि आमची टीमचे लोक येऊन सुद्धा तुम्हाला ते दाखवू. थोडेसे पॉईंट्स मला सांगाल का तुम्ही, जर मला घरातल्या घरी ऑडिट करायचं असेल की काय काय गोष्टी मी चेक करायला पाहिजेत? ऍक्च्युली घरी हा जरा एक मोठा चॅलेंज असतो, कारण तुम्ही टेक्निकली जर फॅक्टरीमध्ये वगैरे जर म्हटलं तर तिथं तशी लोक बऱ्याच वेळा अवेलेबल असतात. पण ह्याच्यामध्ये जर पाहिलं त्याचा करंट फ्लो बरोबर येतोय का नाही, एसी मधून करंट येतोय का बरोबर, डीसी मधून करंट येतोय का, हे सगळे त्याचे पॅरामीटर आहे हे चेक करणं गरजेचं आहे. बरं. आजकाल काय होतं की खूप वेळेस आपण अगोदर ऑनलाईन चेक करतो. ऑनलाईन सर्चिंगचं प्रमाण, ऑनलाईन चेक करण्याचं प्रमाण खूप वाढलंय. सोलरमध्ये तसं होतं का? बऱ्याच वेळा असं पण होतं की कधी कधी सिस्टीमची रिक्वायरमेंट ही छोटी असते, पण बरेच जण एवढे त्याच्यावरती अनालिसिस करतात आणि ते पॅरालिसिस पर्यंत फार पोहोचवतात त्याला. की कारण काय होतं, काहीही सिस्टीम ह्या डिझाईन किंवा ज्या मॅन्युफॅक्चरनी ज्या गोष्टी बनवल्यात, म्हणजे बऱ्याच वेळा लोक म्हणतात आम्हाला 650 वॅटचा पॅनल वगैरे द्या, तर ते ऍक्च्युली ती टेक्नॉलॉजी ही तुमच्यासाठी नाहीच आहे. तुम्हाला त्याची गरज नाही आहे. ग्राउंड माउंटसाठी आहे किंवा त्याच्यातलं हाय परफॉर्मन्स जर एन टाईप असेल तर ती तिथल्या रिक्वायरमेंटसाठी आहे, ना की तुमच्या घरासाठी. म्हणजे ज्यावेळी डिझाईन करणार आहात ही प्रत्येक सेगमेंट आणि तुमच्या पर्टिक्युलर ह्याच्यासाठी काय रिक्वायर्ड आहे हे पाहून घेणंच ते फार गरजेचं आहे. कारण ती प्रत्येक टेक्नॉलॉजी प्रत्येक व्यक्तीला सुटेबल असं नाही सांगतात. बरोबर. सो ऑनलाईन सर्च करण्यापेक्षा तुमच्यासोबत किंवा एखाद्या प्रोफेशनल व्यक्तीसोबत जर डिस्कस केलं तर ते बेटर राहील. ॲब्सोल्युटली. बरोबर. तर सर मला थोडंसं तुमच्या कंपनीचं जे नाव आहे युनिशाक, त्याची स्टोरी काय आहे नेमकी? युनिशाक नाव का ठेवलं तुम्ही? ऍक्च्युली ज्यावेळेस विचार आला की सोलर इंडस्ट्रीमध्ये जायचं, त्यावेळेस हा विचार आला की ती कंपनी फार मोठी असली पाहिजे. म्हणजे मी युनिकॉर्न कंपनी जसं पाहिलं की 1 बिलियन असेल तर तुम्ही युनिकॉर्नमध्ये जाता, म्हणून मी त्यावेळेस त्या उद्देशाने म्हणजे कंपनीला एवढं मोठं करायचं की त्या युनिकॉर्नमध्ये जाईल, म्हणून तो युनी आला. आणि त्याच्याबरोबर ॲड ऑन शार्क झालं की शार्क जे रिप्रेझेंट करतं पॉवर आणि स्ट्रेंथला, तर दोन्हींचा तो मिलअप झाला आणि युनिशार्क झालं. ते ग्रेट. नाव खूप छान आहे तुम्ही कंपनीचं ठेवलेलं आहे. फार लोक म्हणतात फार युनिक नेम तुम्ही हे केलं ते. बरोबर. तर सोलर इंडस्ट्री मधले तुम्हाला काय वाटतं सध्याचे चॅलेंजेस काय आहेत? पूर्ण इंडस्ट्री समोरचे चॅलेंजेस काय आहेत? ऍक्च्युली चॅलेंजेसपेक्षा जर तुम्ही त्याच्यामधले जे अपॉर्च्युनिटी जर पाहिल्या तर लास्ट इयर म्हणजे 2024 मध्ये जर पाहिलं तर जवळपास 24 गिगावॅट सोलरचं जे इन्स्टॉलेशन झालंय ते आपल्या इथे झालंय. बरं. आणि जर तुम्ही जर पाहिलं तर 2023 मध्ये हेच इन्स्टॉलेशन होतं 8.3%. म्हणजे एवढ्या फास्ट रॅपिडली ते वाढतंय. म्हणजे 8.3 वरून 24
24-25 पर्यंत आपण पोहोचलो, Gigabyte पर्यंत 3 पोहोचलोय. पट आपण जास्त पोहोचलेलो. बरं, म्हणजे ती ग्रोथ जी आहे ती खूप रॅपिड ग्रोथ आहे आणि यावर्षी मला वाटतं मग त्यापेक्षा जास्त होईल. हो, त्यापेक्षा जास्त होईल ते. फक्त याच्यामधले जर चॅलेंजेस पाहिले तर चॅलेंजेस हे की हे मार्केट थोडं जे आहे ते अनऑर्गनाइज आहे, हे ऑर्गनाइज नाहीये. बरं, अनऑर्गनाइज्ड. त्याच्यामुळेच तर हा जो चॅलेंजेस लोकांपुढे म्हणजे कस्टमर पुढे उभा राहतोय की प्रॉपर मटेरियल येत नाही, किंवा आलं तर बऱ्याच ठिकाणाहून चॅलेंजेस येत आहेत की ज्या ठिकाणी एक्सपोर्ट झालेला माल आहे तो रिजेक्ट झालाय, तर तशा प्रकारचं मटेरियल बऱ्याच वेळा सोल्ड आउट होतं. त्याच्यामुळे घेणाऱ्याला असं वाटतं की मी स्वस्तात घेतले, तो स्वस्तात न घेतलेलं असतं की ह्या अशा प्रकारे ते त्याच्याकडे इन्स्टॉल झालेलं असतं. बरोबर. आणि बऱ्याच वेळा जे मोठे प्लांट जे रिजेक्ट झालेले आहेत किंवा ते अनयूज मधले आहेत, तर त्याच्यातलं मटेरियल जे राहिलेलं आहे ते मटेरियल कुठेतरी संपवायचं, म्हणून ते पण बऱ्याच वेळा युटिलाइज मोठ्या ठिकाणी होऊन जातं आणि त्याचा फार मोठा जो सेटबॅक होतो तो कस्टमरला होतो. सो जे बाकीच्या लोकांनी टाकून दिलंय ते इकडे वापरतात आणि ज्याचं नुकसान जे आहे ते कस्टमरला होतं, एंड युजरला होतं. कस्टमर, कारण तेवढं जनरेशन होत नाही. दिसायला ते जनरेशन जे व्हायला पाहिजे, आम्ही जे ऍक्च्युअल मानतो तेवढं होत नाही. म्हणजे हे काही चॅलेंजेस कस्टमर समोर सुद्धा आहे आणि इंडस्ट्री वाईज जर पाहिलं तर आमच्या पुढे पण अनऑर्गनाइज असल्यामुळं हे चॅलेंज हे प्रत्येक सोलर च्या जो जे आहेत त्यांच्या पुढे हे फार मोठं चॅलेंजेस आहे. बरोबर. पण ॲज अ कस्टमर मी ओळखू शकतो का की हे जे माझ्याकडे मटेरियल आलेलं आहे किंवा हे जे कंपोनंट मी लावतोय, हे कंपोनंट कुठून उरलेले कंपोनंट आहेत की एकदम नवीन कंपोनंट आहेत? ॲज अ कस्टमर मला ते चेक करता येऊ शकतं का? हा, जसं की जर तुम्ही जर पाहिलं तर एखादी जर 10,000ची साडी असेल, ती 1,000 रुपयात का मिळते? कुठेतरी काहीतरी डिफेक्ट असतो आणि तो पटकन ओळखला जात नाही. सेम हाच मोठा चॅलेंज ह्या इंडस्ट्रीमध्ये आहे की पटकन ओळखलं जात नाहीये. फक्त एवढंच होतं की अरे हा त्या ब्रँडचा आहे ना, म्हणजे त्या ब्रँडच्या नावाखाली जे व्हेंडर आहेत त्याच्यामुळे मी बऱ्याच वेळा वारंवार म्हणतो इंटिग्रेशन आणि जे व्हेंडर आहेत हे फार चांगले असणे गरजेचं आहे. म्हणजे माझ्याकडे एक अशी पण केस झाली होती की ज्या ठिकाणी इन्स्टॉलेशन झालेलं होतं त्या ठिकाणी हा एक मोठा प्रॉब्लेम येत होता की त्यांची जी केबलिंग इंटिग्रेशन केलेलं आहे त्याच्यातलं जे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आहे ते एकाच कंडक्ट पाईपमधून आलेलं होतं. आणि तिथे काय व्हायचं, त्यांच्या इंडस्ट्रीमध्ये बाहेरून येऊन 1-2 उंदीर जे होते ते कुरतडून जायचे. बरं. मग त्याचा इतका मोठा लॉस झाला असता की ते फायर आणि ह्याच्या पुढे त्यांना जावं, ते टाइमली पाहण्यात आलं, त्याच्यामुळे ते म्हणजे वाचू शकले म्हणावं लागेल. म्हणजे बऱ्याच वेळा बऱ्याच जणांना ह्या गोष्टी माहिती नसतात की ह्या 2 सेपरेट गोष्टी केल्या पाहिजे, प्रॉपर इंटिग्रेशन असलं पाहिजे, कारण हा प्रोजेक्ट आहे आणि तुम्ही शेवटी आगीबरोबरच खेळताय म्हणावं लागेल. कारण ह्याच्यातून जे जनरेशन होतं एक प्रकारचं जे इलेक्ट्रिकल जे आहे त्या कंपोनंट बरोबर प्रॉपर गोष्टी असणं गरजेचं आहे. आणि मगाशी तुम्ही म्हटले की ह्याचा मेंटेनन्स बऱ्याच वेळा काही व्हेंडर तर ते पॅनलवरून पण चालतात. बऱ्याच वेळा शॅडो ॲनालिसिस होत नसते, त्याच्यावरून गेल्यानंतर त्या ॲब्सोल्युटली त्या पॅनलचं लाईफ कमी होऊन जातं, त्याच्यातून ते जनरेशन कमी होऊन जातं. म्हणजे हे छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत ह्या बऱ्याच जणांना माहिती नसतात, त्याच्यामुळे मिसमॅनेजमेंट होऊन जातं, तिथे प्रॉपर इंटिग्रेशन होत नाही, ज्या प्रकारे झालं पाहिजे काम त्या प्रकारे होत नाही. आणि सगळ्यात मोठं की बऱ्याच जणांच्या ह्या प्रॉपर SOP नाही आहेत की काम कसं केलं पाहिजे, कसं पुढे गेलं पाहिजे, जेणेकरून फ्युचरमध्ये त्या कस्टमरला अजिबात त्रास नाही झाला. कारण तो जो असेट घेतोय तो त्यासाठी पैसे मोजतोय. करेक्ट. तर त्याचे जे पैसे मोजतोय त्याचा 100% त्याला तो बेनिफिट झाला पाहिजे, असं माझं मत आहे. बरोबर आहे, एकदम बरोबर आहे. म्हणजे तुम्ही जे सांगितलं की त्या पॅनलवरनं चालतात वेंडर म्हटल्यावरती कस्टमरचं मला वाटतं जबाबदारी वाढते तिथं की एक राईट वेंडर पाहणं हे तर गरजेचं आहेच. त्यासोबतच ज्यावेळेस इन्स्टॉलेशन होतं आहे, ज्यावेळेस ते पॅनल लागत आहेत किंवा तो प्रोजेक्ट तुमच्या इथे इन्स्टॉल केला जातो आहे, त्याच्यावरती काम चालू आहे, त्यावेळेस देखील कुणीतरी उपलब्ध असणं गरजेचं आहे. मग तर जर उपलब्ध नसेल तर अशा काही गोष्टी होऊन त्याची लाईफ परत खराब होऊ शकते किंवा लाईफ कमी होऊ शकते. बरोबर. ठीक आहे. तर मला थोडंसं समजून घ्यायचं होतं की तुम्ही रतन टाटा सरांना खूप मानता, बरोबर? त्याची काय स्टोरी आहे रतन टाटा सरांना, तुम्ही एवढं प्रभावित आहात तुम्ही टाटांना? ॲक्च्युली एक पाहिलं पाहिजे की एक तर ते माझेच नाही सगळ्या कंट्रीचे ते इन्स्पिरेशन आहेत. ते एक म्हणजे ते कायम त्यांनी एकच अजेंडा ठेवला की कॉन्ट्रीब्यूट करणं. एक साईडला बिझनेस चालू आहे पण एक साईडला कॉन्ट्रीब्युशन.
सेम म्हणजे मला त्या गोष्टी फार आवडतात. म्हणजे फार आधीपासून, म्हणजे कोविड असो किंवा त्याच्या आधीपासून, म्हणजे कोविडमध्ये आम्ही CM फंडला पण कंपनीतून आम्ही त्याच्यासाठी कॉन्ट्रीब्यूट केलं. मग ते भूकंप असू द्या, किल्लारीमध्ये झालेला असू द्या, किंवा मग इकडे सांगलीमध्ये असू द्या, किंवा अदर जे वुमन एम्पॉवरमेंट रिलेटेड प्रोग्राम आहे ते सुद्धा कंपनी आम्ही रन करत असतो. त्याच्याबरोबर सोलरचे अवेअरनेससाठी पण सुद्धा आम्ही बऱ्याच जणांना ते वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन अवेअरनेस केलेले आहे. आणि मला असं वाटतं की रतन टाटा साहेबांकडनं प्रत्येकाने हे शिकलं पाहिजे की देशाला देत राहणं फार गरजेचं आहे. कारण ज्यावेळेस तुम्ही देता त्याच्या मल्टिप्लाय, कारण मी स्वतः शेतकरी समाजातून आलेलो आहे. ज्यावेळेस तुम्ही काहीतरी चांगलं पेरता, डेफिनेटली थोडं पेरता आणि त्याचं जास्त तुम्हाला उगवलेलं मिळतं, म्हणजे तुमच्या ताटात येतं. तर मला असं वाटतं की नेहमी हे देत राहिलं पाहिजे, समाजासाठी चांगल्या गोष्टी करत राहिल्या पाहिजे. आणि त्याच उद्देशाने मग डोनेशन असू द्या किंवा अदर ॲक्टिव्हिटी असू द्या किंवा ट्री प्लांटेशन असू द्या, आम्ही हे सतत करत असतो. तुमच्या ऑर्गनायझेशन थ्रू तुम्ही करत राहता. ग्रेट ग्रेट ग्रेट. ठीक आहे, तर माझे काही रॅपिड फायर क्वेश्चन्स आहेत. मी काही प्रश्न तुम्हाला विचारणार आहे आणि त्याला 3 ऑप्शन्स असणार आहेत. ठीक आहे, माझा पहिला प्रश्न हा आहे की भारतामध्ये सोलर पॅनल लावल्यास किती वर्षामध्ये त्याची गुंतवणूक परत मिळते? 3 ते 4 वर्ष, 5 ते 7 वर्ष, 8 ते 10 वर्ष? तर मधला जो मिडल वे आहे तो 4 to 5 इयर्सचा आहे. म्हणजे 4-5 वर्षामध्ये टू जर हे पहिलं, जेवढे मोठे तुमचे एनर्जी बिल्स असतील, इलेक्ट्रिसिटी बिल असतील, तेवढा त्याचा कमी होऊन जातो. अप टू तो पार 1.5 ते 2 वर्षावर येतो. 2 वर्षामध्येही त्याला पूर्ण रिकवर होऊ शकतं. जे फॅक्टरीमध्ये ज्यांचं इलेक्ट्रिसिटी बिल आहे ते फार रॅपिडली त्यांना त्याचे ROI मिळून जातात. बरोबर बरोबर. पण घरगुती ऑन ॲव्हरेज 4-5 वर्षामध्ये त्याला रिटर्न्स मिळत असतील. बरोबर, ठीक आहे. सोलर पॅनलसाठी सगळ्यात मोठा अडथळा काय? कमी सूर्यप्रकाश, सरकारी नियम किंवा जास्त किंमत? किंमत 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 थोडीशी जास्त आहे ती सर्वसामान्यांना. हा, ॲक्च्युली जर तुम्ही पाहिलं तर ह्याच्यात मोठा अडथळा जो आहे तो फायनान्सचा जे म्हणजे अमाऊंटचा. आणि मला ते सुद्धा सांगायला तुम्हाला आवडेल की याच्यासाठी आमच्या कंपनीतर्फे वेगवेगळे फायनान्सचे जे 0 EMI आणि अदर ऑप्शन सुद्धा आम्ही ते प्रोव्हाइड करत असतो. बरं बरं. सो म्हणजे तुमच्या इथे तुमच्याकडून जे करतात त्यांना 0 फायनान्समध्ये किंवा इझी EMI मध्ये करता येतं? काही एक्स्ट्रा इंटरेस्ट वगैरे काही त्यांना? हा, वेगवेगळे त्याच्यामध्ये ऑप्शन दिलेले आहेत ते. बरं, डॉक्युमेंट्स वगैरे काय लागतात त्याला? फार व्हेरी लेस लागतात, जे नॉर्मल असतात तेच लागतात. बरं, असं काही एक्स्ट्रा डॉक्युमेंट्स वगैरे नाही लागत. नाही. ग्रेट, ठीक आहे. तर सोलर पॅनलचं साधारण आयुष्य किती असतं? साधारणतः 25 ते 30 वर्ष त्याचं लाईफ आहे. 25 वर्ष त्याची लाईफ राहते. ग्रेट. तर सोलर पॅनल बसवल्यावरती किती टक्के वीज कमी होऊ शकते? 40%, पहिलं ऑप्शन 40%, 60%, 80 to 100% पर्यंत? 80 to 100% पर्यंत त्याचा बेनिफिट मिळेल तुम्हाला. बरं, भारतामध्ये सगळ्यात जास्त सोलर पॅनल किंवा सोलर एनर्जी कोणत्या राज्यात तयार केली जाते? महाराष्ट्र, गुजरात की राजस्थान? गुजरातमध्ये सगळ्यात जास्त एनर्जी. काय वाटतं तुम्हाला, कारण काय? काय वाटतं तुम्हाला, कारण काय? फॅक्टरी पण तिकडे आहेत आणि लोकांनी ते ऍक्सेप्टन्स फार त्याचं लवकर झालं तिकडे. हा, मोदीजींमुळे काही वाटतंय की? हा, सगळ्याच ऍक्च्युली कुठल्याही गोष्टीला राजकीय जर इच्छाशक्ती असेल तर ते फार फास्टली त्याचे ऍडव्हान्टेज मिळायला लागतात. बरोबर बरोबर. आणि महाराष्ट्र पण आता त्याच प्रगतीपथावर आहे. ग्रेट. सोलर पॅनलच्या देखभालीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग काय? दररोज पुसणे, नियमित धूळ काढणे किंवा दरवर्षी बदलणे? नाही, त्याला नेहमी तुम्ही क्लिनिक केलं पाहिजे. धूळ त्याची धूळ काढली पाहिजे. नियमित म्हणजे किती फ्रिक्वेंटली? साधारणतः 15 ते 1 महिन्यांनी त्याची क्लिनिंग करणं गरजेचं आहे. 15 दिवस ते 1 महिना. आणि त्याच्यामध्ये हे पण पाहणं गरजेचं आहे की कुठलंही जे मटेरियल आहे की ते जे हार्ड मटेरियल नाही. बऱ्याच वेळा काही ठिकाणी तर असं होतं की हार्पिक वगैरे टाकतात आणि त्याने, अरे बापरे, याची ऍक्च्युली गरज नाही. म्हणजे हार्ड, हा, त्याच्यामध्ये जे तुम्ही वॉटर यूज करणार आहे ते सॉफ्ट वॉटर असावं, त्याच्यामध्ये फार हार्डनेस नसावं. त्यांनी जरी क्लीन केलं तरी एकदम स्वच्छ निघून जातात. बरोबर बरोबर. म्हणजे फक्त तुम्ही नॉर्मल पाणी जरी लावलं, पाण्याने पुसलं किंवा कपड्यानं काही करायची, कपड्याची पण गरज नाहीये. कपड्याची गरज, फक्त पाणी टाकलं तरी पण होऊन जाईल. चांगला वॉश जर त्याला हे केलं तुम्ही एक सर्टन प्रेशरने, 35 बारने जर तुम्ही प्रेशरने हे केलं तर चांगल्या प्रकारे ते वॉश होऊन जातात. पाऊस आल्यावरती तर मग धुवायची पण आवश्यकता नाही. ठीक आहे, तुमच्या असेटवरती तुमचं लक्ष असणं गरजेचं. बरोबर बरोबर, करेक्ट. ठीक आहे सर, थँक्यू सो मच, तुम्ही आज आम्हाला टाईम दिला. आज मला वाटतं की महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीला जो की आपली पॉडकास्ट पाहतोय त्यांना कळालं असेल की सोलर पॅनल आपल्या घरामध्ये बसवणं किती गरजेचं आहे. सोलर पॅनलचं आत्तापर्यंतची महाराष्ट्र जर्नी काय राहिलेली आहे, भारताची जर्नी काय राहिलेली आहे आणि पुढे येणाऱ्या काही वर्षामध्ये किती ग्रोथ एक्सपेक्टेड आहे. आज सोलर पॅनलमध्ये खूप साऱ्या चुकीच्या गोष्टी घडत आहेत, त्याही तुम्ही सांगितल्या. वेंडर सिलेक्शन किती गरजेचं आहे तेही तुम्ही सांगितलं. त्याच्यानंतर किती किलो वॅट तुमचं एनर्जी कन्झम्पशन असेल
त्याच्यावरती तुम्ही जर कराल, कोणासाठी ते गरजेचं आहे हेही तुम्ही सांगितलं. त्यासोबतच किती वर्षामध्ये तुम्ही त्याचे पैसे तुम्ही रिकवर करू शकता किंवा काय काय गोष्टी तुम्हाला पाहाव्या लागतात, काय मिसकन्सेप्शन असतात, याबद्दलही तुम्ही खूप छान प्रकारे माहिती दिली. मीही प्रेक्षकांना सांगेल की जर तुम्हाला सरांबद्दल, सरांच्या कंपनींबद्दल अजून माहिती मिळवायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी एक लिंक देतोय. त्या लिंकमध्ये तुम्ही त्यांच्या वेबसाईटला व्हिजिट करा. सोबतच तिथे एक कॅल्क्युलेटर आहे, त्या कॅल्क्युलेटरवरती जा. ते छोटीशी माहिती आहे, ती माहिती तुम्ही टाका आणि तुम्ही पहा की तुमच्या घराला जर सोलर पॅनल लावायचं असेल तर काय म्हणजे सोलर पॅनल लावू शकता की नाही लावू शकत, ते कॅल्क्युलेशन एकदा तुम्ही पहा. मग तुम्हाला कळेल की तुम्हाला लावणं गरजेचं आहे की नाही आहे. सो एकदा नक्की व्हिजिट करा. त्यांचा कॉन्टॅक्ट नंबरही मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकेल. तुम्हाला जर त्यांना कॉन्टॅक्ट करायचं असेल, त्यांना रीच आउट करायचं असेल तर तुम्ही डायरेक्टली त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. सर थँक्यू सो मच. थँक्यू म्हणेल, कारण मला ही अपॉर्च्युनिटी दिली, तुम्ही संधी दिली मला, या पॉडकास्टला बोलवलं, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच.